श्रीमद श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्म्य ग्रंथ अध्याय 14. शुद्ध धर्मशास्त्रामध्ये मूर्तीपूजेला खूप मोठी मान्यता आहे. आपण आपल्या घरातील देवघरामध्ये विविध देवतांच्या मूर्ती, आपल्या कुलदैवतेचे टाक स्थापित करत असतो. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला हव्या असलेल्या मूर्ती, योग्य पद्धतीने बनवलेल्या मूर्ती आपल्या परिसरामध्ये आपल्याला सहसा उपलब्ध होत नाहीत. परंतु आपल्या या समस्येसाठी उत्तर आहे पंचनीती. पंचनीती आपल्यासाठी घेऊन आले आहेत पंचधातू, अष्टधातू, सोने आणि चांदीच्या देवतांच्या मूर्ती, कुलदेवतेचे टाक, देवतांचे मुखोटे आणि देवपूजेतील इतरही सामग्री, अगदी 100% शुद्ध आणि शास्त्रशुद्ध पद्धतीने बनवलेल्या मूर्ती आणि खास मेड फॉर मराठीच्या ग्राहकांसाठी फ्री होम डिलिव्हरी उपलब्ध आहे. अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबरवरती व्हॉट्सअप किंवा कॉल करू शकता. धन्यवाद. अध्यायाला सुरुवात करूयात. अर्जुनाने श्री गुरुदत्तांना वंदन केले आणि म्हटले, गुरुदेव, वाक्याचा अर्थ ऐकून माझ्या मनाला अतिशय आनंद झाला आहे. आता कृपया मला योग सांगावाशी विनंती. त्यावरती श्री दत्तगुरु म्हणाले, अर्जुना, तू आपले मन आता सावधान कर. मी अष्टांग योगाचा विचार तुला सांगतो, त्याने मन स्थिर होते. या योगाचे जे 8 अंगे आहेत ती अशी आहेत: यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान आणि समाधी. यम आणि नियम हे योगाभ्यासासाठी असतात असे नसून सामान्य सदाचाराचाही तो एक स्वाभाविक भाग आहे. या विचाराने काही योगी या योगाला सहाय्य अंगे मानतात. यमनियमांचा त्यात अंतर्भाव करीत नाहीत. तर कोणी समाधी हे योगाचे फळ मानतात. योग साधन मानत नाहीत, म्हणून या योगाला सप्तांग योग म्हणतात. काही लोक समाधीचे सविकल्प आणि निर्विकल्प असे 2 भाग करतात. त्यातील सविकल्प समाधी हे योगांग मानतात आणि निर्विकल्प समाधी हे फल मानून अष्टांग योग सिद्ध करतात. प्राणीमात्राला पीडा देऊ नये हे अहिंसेचे लक्षण, यथार्थ आणि मृद भाषण हे सत्याचे लक्षण, दुसऱ्याची गवताची काडीही चोरू नये हे अस्तेय या गुणाचे लक्षण, आणि दया या गुणाचे लक्षण म्हणजे दुसऱ्याचे दुःख जाणून त्याला मदत करणे होय. मैथुन न करणे हे ब्रह्मचार्य या गुणाचे लक्षण, व मनाचा आणि वचनाचा सरळपणा हे आर्जव म्हणजे रजोता गुणाचे लक्षण. दुःखादी संवेदना सहन करणे हे क्षमेचे लक्षण, आणि धृती हा गुण म्हणजे आपली हानी झाली तर निर्विकार राहावे. 2 भाग अन्न व 1 भाग पाणी अशा प्रमाणात जेवावे. यालाच मित आहार म्हणतात. मलमूत्र विसर्जन केल्यावरती माती आणि पाणी वापरून शुद्धता करणे याला बाह्य शौच म्हणतात, आणि ध्यान करणे याला आंतरिक सुचिता म्हणतात. हे 10 यम आहेत. आता 10 नियम आहेत ते सांगतो. चांद्रयानादी व्रते करून देह बाळविणे हे तप. दैवाने जे काही मिळेल ते घेऊन संतुष्ट राहणे याला संतोष म्हणतात. वेदवचनावर विश्वास ठेवणे याला आस्तिक्य म्हणतात. वेदांताचा जो अभ्यास त्याला विशेष श्रवण असे म्हणतात. योग्य माणसाला योग्य वस्तू देणे याला दान म्हणतात. सर्व काही विष्णूला अर्पण करणे याला पूजन म्हणतात. वेदोक्त कर्म करण्याची जी आवड असते तिला श्रद्धा म्हणतात. वाईट कर्म करण्यास लाज वाटणे हीच रीम होय. एकादशी आदी उपवास याला व्रत म्हणतात. गुरुने दिलेल्या मंत्राचा अभ्यास करणे याला जप म्हणतात. मोठ्याने जप करणे हा कमी प्रतीचा होय. उपांशु जप हा मध्यम आणि मानसिक जप सर्वोत्तम असे हे त्रिविध जप आगमामध्ये वर्णिले आहेत. हे झाले 10 नियम. पण पतंजली भगवान यांनी 5 यम आणि 5 नियम सांगितले आहेत. गाय व मनुष्य यांना मारले तर ते हिंसा होते. इतरांना मारले असता ती हिंसा होत नाही. अशी ही विशिष्ट जातीपुरती मर्यादित अहिंसा म्हणजे काही महाव्रत होत नाही. तीर्थस्थानात हिंसा करू नये हे अहिंसेचे देशमर्यादित रूप होय. श्राद्धादी प्रसंगी हिंसा करू नये हे कालसापेक्ष अहिंसा होय. पण महाव्रत म्हणजे काय? प्राणीमात्राला न मारणे, सर्व स्थानी कोणालाही न मारणे व सर्व काळी हिंसा न करणे हेच अहिंसेचे महाव्रत होय. असो, असे सर्व यमनियमन उत्तम प्रकारे पाळावेत. यांनीच परमधर्म घडतो. कर्माचे खरे साफल्य यामुळेच होते
त्याची अहिंसा सिद्ध झाली की त्याच्याजवळ प्राणीमात्रांना सुख लाभते. हाडवैरी श्वापादांना सुद्धा परस्परांबद्दल मित्रत्व उत्पन्न होते. म्हणूनच ऋषींच्या आश्रमात उंदीर आणि मांजर एकत्र खेळतात, गाई वाघ एकत्र बसतात. अहिंसेचा हा प्रभाव असतो. सत्यव्रताने मंत्र सिद्ध होतो, त्याचे फळ मिळते. ब्रह्मचार्याने बल मिळते. चोरी न करण्यामुळे विपुल धन मिळते व परिग्रहाने पूर्वजन्माचे कर्म आणि त्याचे फळ काय ते कळते. बाह्य सुचित्वाने देहाचा वीट येतो. आंतरिक शुद्धीने इंद्रिय जय प्राप्त होतो. स्थिर मन असेल तर आनंदी वृत्ती राहून आत्मदर्शनास योग्य अशी साधकाची स्थिती होते. संतोषाने उत्तम मनस्वास्थ्य मिळते. तपाने देहाची आणि इंद्रियांची शुद्धी उत्पन्न होते. जपामुळे देवाची समीपता मिळून भक्तीने समाधी प्राप्त होते. आता आसनीय योगाबद्दल ऐक. मांड्यामध्ये परस्पर पावले गुंतवून पाठ ताट ठेवून सरळ बसणे हे स्वस्तिक आसन. डाव्या व उजव्या कमरे खालून उजवी व डावी खोट टेकून दोन्ही हातांनी पाय धरून बसणे हे गोमुखासन. डाव्या व उजव्या मांड्यावरती उजवे व डावे पाऊल ठेवून पाठीमागून डाव्या व उजव्या करांनी ती पावले धरून ताठ बसणे हे पद्मासन. गुदद्वाराजवळ घोटे उलटे लावून व ढोपरांवर बोटे पसरवून तळहात दाबून धरावे व डोळ्यांनी नाकाच्या शिंड्याकडे पाहावे आणि सिंहासारखा जबडा उघडून जीभ बाहेर काढून बसणे हे सिंह आसन. ब्रशनाखाली डावा पाय, लिंगावर उजवा पाय, काया सरळ ठेवून हनुवटी पुढे ग्रीवेवर दाबून बसणे व नाकाच्या शिंड्यावर दृष्टी स्थिर ठेवणे हे सिद्धासन होय. याने मूलधार बंध, जालंधर बंध, ओडियान बंध हे 3 युगबंध सांगतील व समाधी लागू शकेल. नाभीवरती दोन्ही हातांनी कोपरे टेकून आपले पालथे शरीर जमिनीपासून दोन्ही बाजूनी म्हणजे मस्तक व धड मांड्यासह पाय उचलून जमिनीला समांतर आडवे धरणे याला मयूरासन म्हणतात. दोन्ही पाय हातांनी जोडून ब्रशनाखाली शिवणीला खोटा लावून नासाग्री दृष्टी स्थिर ठेवून बसणे याला भद्रासन म्हणतात. श्रम झाले असता प्रेतवत निश्चल पडून राहणे आणि सर्व शरीर ढिले सोडणे यालाच शवासन म्हणतात. पुष्कळ वेळ बसूनही कष्ट वाटत नसेल याला आसनसिद्धी म्हणतात. ज्या स्थानात कसलाही उपद्रव नाही, अगदी निशब्दता असते, एकांत असतो, पवित्र स्थळ असते व जेथे बसण्यात सुख वाटते त्या स्थानी सुंदरसा मठ बांधावा. त्याचे द्वार लहान असावे, त्यास छिद्र नसावे व जागा सारवून शुद्ध करावी. आसपास 4 हातापर्यंत पाणी, दगडगोटे व अग्नी नसावा. गुरुवंदनाही करून त्या जागे सर्व चिंता व विचार सोडून शांत बसावे. खाली प्रथम दर्भासन, त्यावरती कृष्णाजीन, त्यावरती मऊ वस्त्र घालून त्यावरती नीट बसावे. शरीर, गळा, मान, पाठीचा कणा ताट आणि सरळ ठेवावा. इकडे तिकडे न पाहता नासाग्री दृष्टी एकाग्र ठेवून बसावे. सर्व चिंता सोडून मनाने धैर्य धरून दृढ निश्चयाने तेथे प्राणायाम करण्यास प्रारंभ करावा. जोवर प्राण चालू असतात तोवर मन चपल असते व मन चपल चंचल असते तोवर प्राणही चपल आणि अनियमित चालतात. म्हणून या दोहोतून एकाला जिंकावे म्हणजे निश्चयाने दोहींचा जय होऊन समाधीचे लक्ष जवळ येते. प्राणायामात दृढ विश्वास ठेवून अभ्यास करावा. मग श्वासोच्छवास बंद होतात. प्राणांचा जय झाला तर मनावरही जय प्राप्त होतो. दोघांची गती एकच असते हे निश्चित जाणावे. शरीराच्या 9 द्वारांच्या हालचाल निरुद्ध केल्यास प्राणजय साधतो, पण दृढ वैराग्य नसेल तर चित्तावरती जय मिळत नाही. मन फार चपळ असते, ते फार चटकन इंद्रियांना शुद्ध करते. ते दृढ असते व त्याच्यावरती जय मिळवणाऱ्यास फार कष्ट पडतात. म्हणूनच असे चपळ मन प्राणायामाने जिंकावे. कित्येक साधक देवाचे ध्यान करून मन सुखाने वश करतात. डाव्या नागपुडीमध्ये इडानाडीचे वरचे अंतिम टोक येऊन पोचते. तिचे दैवत चंद्र हा आहे व इडानाडी शुभकार्य साधून देते. उजव्या नागपुडीमध्ये पिंगला नाडीचे वरचे टोक येते. तिची देवता सूर्य हा आहे. उग्र व पराक्रमाचे कार्य ती नाडी साधून देते. दोन्ही नाड्यांच्या मध्ये सुषुम्ना नाडी असते. ती ब्रह्मरंध्रामध्ये म्हणजे 2 भुवयांच्या मध्यभागी येऊन संपते. पाठीच्या कण्याच्या खालच्या टोकाशी सुषुम्नेच्या मुळाशी कुंडलिनी शक्ती बसते. ती 3.5 मिटुळी घालून स्थिर असते. सुषुम्नेत प्राण शिरत नाहीत कारण तिचे तोंड तिने बंद ठेवलेले असते. म्हणून तुला जागृत करायचा अभ्यास करावा लागतो. अभ्यास करून ती चलित होते, पण हा अभ्यास दिवसा आणि रात्री वर्ष आहे असे शास्त्र सांगतात. याचा खरा अर्थ असा की चंद्र नाडी चालू असेल
तर ती या कामात रात्र समजावी. सूर्यनाडी चालू असेल तो दिवस समजावा. डावा अपान व उजवा प्राणवायू यांना साम्य अवस्थेत आणणे हीच रात्रंदिन भोगणारी सुषुम्ना जाणावी. 16 मात्रांनी पूरक, 64 मात्रांनी कुंभक, 32 मात्रांनी रेचक करावा. हा प्राणायाम उत्तम. इडेने डाव्या नागपुडीने पूरक श्वास आत घेणे करावा. जालंधर बंधाने कंठात श्वास अवरुद्ध करावा, बलपूर्वक कुंभक करावा व पिंगलेने उजव्या नागपुडीने रेचक श्वास सोडावा. उड्डीन बंध बांधून रेचन हळूहळू करावे. पुन्हा पिंगलीने येऊन इडेने पूर्वीप्रमाणे सोडावा. ज्या नागपुडीने प्राण आत घ्यायचा त्या नाडीने सोडू नये असा त्रिकाळ वारंवार अभ्यास करावा किंवा श्वास बाहेर पूर्णपणे टाकावा. यालाच पूरक म्हणतात. रिकामी फुफ्फुसे तशीच ठेवून प्राण आत न घेता बाहेरच थांबवावा या क्रियेला कुंभक म्हणतात. मग तो हळूहळू आत घ्यावा या क्रियेला रेचक म्हणतात. याचा अभ्यास करताना केवळ कुंभक साधण्याच्या स्थितीपर्यंतच करावा. तिन्ही क्रिया जसजशा जास्त मात्रांच्या अवधीपर्यंत होत जातील तसा प्राणजय होईल, चित्ताचे स्थैर्य प्राप्त होईल. नाडीचे द्वार शुद्ध होण्याचीच प्रक्रिया यात घडते. मग कफ, वात आणि पित्त हे दोष शांत होतात. योगी रोगरहित होतो, कारण त्याच्या ठिकाणी अग्नी प्रदीप्त होतो. प्राणायाम कमी प्रतीचा होत असेल तर अंगाला घाम सुटतो. प्राणायाम मध्यम प्रतीचा झाला तर अंगाला कंप सुटतो. उत्तम प्राणायामाने प्राण ब्रह्मरंध्रात जातो आणि श्वासोच्छवास बंद होऊन पूर्णपणे निश्चल अवस्था प्राप्त होते. जोवर इंद्रिय शुद्ध होत नाहीत, कुंडलिनी चलित होत नाही, जोवर सुषुम्नेत प्राणाची गती जात नाही, तोवर हे सर्व प्रयास निष्फळ झाले, केवळ त्रास झाला असे समजावे. मध्यमार्ग जेव्हा प्राण्यांना मिळतो तेव्हा प्रयास सफल झाले असे समजावे. मेद व श्लेष्मा जर शरीरात अधिक असेल तर षटकर्म म्हणजे नेती, धौती, बस्ती, नवली, त्राटक व कपालभाती ही कार्य करावीत. विशेष प्रकारचे प्राणायाम केले असता नाडी शुद्धी होते. जप आणि ध्यान याशिवाय जो नुसता प्राणायाम असतो तो निर्बीज प्राणायाम होय. आणि जो प्राणायाम ध्यान आणि जप यांसह केला जातो तो सबीज प्राणायाम. हा सबीज प्राणायाम योगी लोक उत्तम मानतात. सबीज प्राणायामाने लवकर प्रगती होते व ब्रह्मरंध्रापर्यंत लवकर पोहोचता येते. 5-5 वेळा रोज प्राणायाम वाढवित जावे व 80पर्यंत प्राणायाम जास्तीत जास्त करावा. 3 वेळी 80 प्राणायाम रोज करीत 3 महिने अभ्यास करावा. मग सुषुम्ना मार्ग पूर्ण शुद्ध होतो व कुंडलिनी चालना केली जाते आणि प्राणाची गती ऊर्ध्व होते. कुंडलिनी वर चढू लागली की 6 चक्रे भेदून ब्रह्मा, विष्णू आणि शिव ग्रंथी तुटतात आणि मार्ग सरळ मोकळा होतो. नाभीच्या जागी अग्नी आहे तेथे उजव्या हाताच्या तर्जनीने बोट टेकून अग्नीचे आकुंचन करावे. असे रोज 3 वेळा करावे. हातात पाय धरावा व त्या पायाने नाभी व शिश्न यामध्ये जे स्थान आहे त्याला कंद म्हणतात त्यावर धक्के देत राहावे. 8 वेळा भस्त्रिका प्राणायाम करावा व मन निर्विकल्प निर्विचार करावे. लय, विक्षेप हे मनातील क्षोभ टाळून मन स्वरूपी जोडावे म्हणजे प्राणवायू वर चढतो आणि मन उन्मन होते. 2 पळे व 5 विपळे एवढा वेळ प्राण ब्रह्मरंध्रात राहिला तर तो मुख्य प्राणायाम होतो. त्यानेच पापशमन होते. 12 पट जेव्हा प्राणायामाचा काळ वाढतो तेव्हा प्रत्याहार हे योगांग साध्य झाले असे समजावे. 12 प्रत्याहार अवधी पूर्ण झाले तर धारणा, त्याच्या 12 पट काळाने ध्यान लागले असे समजावे. ब्रह्मरंध्रात प्राण 12 दिवस निश्चल राहिले की निर्विकल्प समाधी प्रयत्नपूर्वक साधून घ्यावा किंवा प्राण जिंकून इंद्रिय विषयांपासून मागे फिरवून घ्यावी. यास प्रत्याहार म्हणतात. आळस सोडून हा अभ्यास पुन्हा पुन्हा करावा तरच प्रत्याहार होईल. कासव जसे सहजपणे आपले हातपाय आत घेते आणि बाहेर काढते आणि स्वतःच्या ताब्यात ठेवते, त्याप्रमाणे योग्याने आपली इंद्रिये त्यांच्या विषयांपासून वारंवार आवरून धरावेत. ज्याला इंद्रिये वश झालेली असतात त्याची प्रज्ञा पक्की स्थिरावली असे समजावे. ज्याची विषय इच्छा दूर जाते त्याला सिद्धी हस्तगत झाली असे समजावे. असा प्रत्याहार जो करतो तो योगीश्वर मानावा. विषय त्याच्या समोर असले तरी ते दूर असतात. जरी मन जिंकले असे वाटले तरी एखादेच इंद्रिय बाहेर पडून जाते आणि क्षोभ उत्पन्न होतो. म्हणून प्रत्याहाराचा अभ्यास फार कसून करावा म्हणजे मग मनोजय सुखकर होतो. मग धारणेचा अभ्यास करावा
त्यात अंतःकरण स्थिर करायचे असते. सगुणा वा गुणलक्षणाचे धारणेचे 2 प्रकार. अभ्यासाने मन आत्मस्थानीच ठेवावे. विक्षेप उत्पन्न होऊन ते जरी अन्यत्र गेले तर यत्न करून ते मागे फिरवावे. ते निर्गुण अवस्थेत स्थिर राहत नसले तर सगुण रूपात स्थिर करावे. वारंवार प्रयत्न करून मन निश्चित केलेल्या लक्ष्यावर बसवावे. अर्जुना, मी निर्गुण असून सुलक्षण व सगुण रूप भक्तांचे रक्षण करण्याकरता धारण केले आहे. ते हे माझे सुंदर रूप ध्यानात धरावे. प्रत्येक अवयव पाहता पाहता नेत्र तृप्त होतील. या रूपामध्येच पुन्हा पुन्हा स्थिर अशी धारणा करावी. या ठिकाणी निश्चल धारणा झाली तर निर्गुणामध्येही धारण करणे सोपे जाते. मन चंचलपणे दूर पाहिले तरी खिन्न होऊ नये. वारंवार प्रयत्नपूर्वक ताब्यात आणावे आणि स्थिर करावे. ज्याला धारणा साधता येत नाही त्याला व्यर्थ सायास पडतात. तरीही आळस न करता अभ्यास चालू ठेवावा. आधी ध्यान करायचे आणि मग धारणा करायची असा काही जणांचा समज असतो, पण ते योग्य नाही. ध्यानाला समाधीच्या अगदी जवळचे स्थान आहे. तेथे उपसमाधीची स्थिती असते. ध्यानाची ही विस्मृती झाली की समाधी साधते. आधी धारणा साध्य करावी आणि नंतर ध्यान करावे. तेही पूर्वी सांगितले त्याप्रमाणे एक सगुण आणि दुसरे निर्गुण ध्येय होय. तेलाची धार जशी अखंड असते तशी ध्यानात चित्तवृत्ती निरंतर ठेवावी. तीत विच्छेद मुळीच येऊ नये. ध्याता ध्येय व ध्यान ही तिहेरी घटक प्रणाली जोवर असते तोवर मन ध्यानावस्थेत आहे असे म्हटले जाते. जेव्हा अभ्यासाने साधक मी ध्याता हे विसरतो तेव्हा ध्यानही विसरतो. तेव्हा फक्त ध्येय उरते. मन ध्येयकारानेच राहते. जेथे वारा नाही अशा जागी दिवा लावलेला असला तर त्याची ज्योत जशी स्थिर होते तसे मन स्थिर होते. त्यावेळी समाधी लागते. भान नष्ट होते. आतले बाहेरचे काहीच कळत नाही. जागृती आधी तिन्ही अवस्थात जाऊन मन उन्मन होते. सर्व अभिमान गळून जातो. द्वैताचे अनुसंधान मग कुठून राहणार. अज्ञान तर पूर्ण नष्ट होते. तेव्हा तुर्यावस्था येते. आपणच आपल्याला पाहतो व पाहणारा विरून जातो. त्यावेळी बुद्धियोगाने योगी आत्यंतिक सुख अनुभवतो. दैव म्हणून जे काही असेल त्यावर समाधी मात करते. धर्मरूपी अमृताची वृष्टी करते. तिला धर्ममेध हे नाव सुज्ञ लोकांनी दिले आहे. ते अगदी यथार्थ आहे. अर्जुना, असा हा योग सर्व प्रकारचा उद्वेग आणि दुःख दूर करतो आणि जीवाचे व ब्रह्माचे ऐक्य करतो. आणि शोधो याचबरोबर श्री वासुदेवानंद सरस्वती विरचित श्री दत्त महात्मा ग्रंथाचा 14वा अध्याय या ठिकाणी समाप्त होत आहे. उर्वरित कथाभाग पुढील 15व्या अध्यायामध्ये. तोपर्यंत नमस्कार, धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त.